हाय, हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात. तर स्वागत आहे तुमचं अगदी मनापासून माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता सूर्य उदय होत आहे. सूर्याला किचनमधून नमस्कार केला आणि मी लागले माझ्या कामाला. तर तुम्ही इथे बघू शकता मिस्टरांना डबा द्यायचा आहे त्यासाठी मी आधी भाजी बनवते. तर आज आपली भाजी आहे म्हणजे सुकटची चटणी. त्यासाठी मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं, बारीक चॉप केलेले 2 मीडियम साईजचे कांदे टाकले, त्याच्यामध्ये हळद टाकली, तिखट टाकलं, त्याच्यानंतर जगभरातले मसाले घातले म्हणजे गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि धना पावडर. त्याच्यानंतर सुकट मस्त धुवून घेतलं, वॉश करून घेतलं, साफ केलं आणि त्याच्यानंतर मी सुकट घातलं. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपली झणझणीत अशी सुकटची चटणी म्हणजे आमच्या इकडे झिंगे म्हणतात त्याला, तर झिंग्याची चटणी आज डब्यावर आहे. 5 मिनिटं झिंग्याची चटणी झाकून ठेवायची आणि गरमागरम झिंग्याची चटणी आपली रेडी आहे. त्यानंतर घेतल्या मग गरम-गरम आपल्या चपात्या करून आटा मळून ठेवला होता. तर गरम-गरम आपल्या चपात्या सुद्धा रेडी आहेत. तर आज अहोंची फर्माईश होती, की आज डब्यात सुकटची चटणी पाहिजे. तर त्यासाठी सुकटची चटणी आपली रेडी आहे. मस्त गरमागरम चपात्यासुद्धा रेडी आहे. तर मिस्टरांचा डबा वगैरे पॅक करून दिला. त्यानंतर शेरूनी आणि मी त्यांना केलं बाय-बाय. तर काल कांद्याच्या वाफ्यामध्ये भेंडीला, गवारला, मिरचीला, टमाटरला म्हणजे पूर्ण गार्डनमध्ये आपण खत फेकून घेतलेलं होतं मी. त्यामुळे पाणी देणं आज खूप आवश्यक आहे. तर लकीली आज लाईट फुल होती सकाळीच. तर मी सकाळीच बोर लावली आणि सर्वात आधी भेंडीच्या वाफेला पाणी दिलं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता कांद्याच्या वाफ्यामध्ये पाणी सोडलेलं आहे. काल सर्व इकडं खत फेकल्यामुळे आज सगळं वाफे पाण्याने फुल भरून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता एक वाफा भरलेला आहे, दुसऱ्या वाफ्यामध्ये मी पाणी सोडलेलं आहे आणि इथे माझ्या झाडाची सुंदर अशी फुलं बघू शकता तुम्ही. मिट्टूची मस्त स्वच्छ अंघोळ वगैरे करून घेतली आणि इथे मी टमाटरला आणि मिरचीला पाणी वगैरे सोडून दिलं होतं मी. तर इथे बघू शकता तेही वाफे आपले भरलेले आहेत. त्यानंतर घेतलं मी मस्त वट्यावर पाणी वगैरे मारून. शेरू दिवसभर वट्यावर असतो झाडाखाली बसलेला, तर त्यासाठी त्याला पाणी वगैरे मारून द्यावं लागते आणि बाहेरची कामं झाली आणि आतमधली कामे तुम्ही इथे बघू शकता. सगळा राडा तसा पडलेला आहे. त्यानंतर सर्वात आधी मी शेरूला खायला दिलं. दूध आणि चपाती त्याला मस्त चुरून दिलं खायला. त्याच्यानंतर अंघोळ वगैरे केली, फ्रेश झाली. सर्वात आधी कपडे वगैरे धुवून घेतले सगळे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त घर वगैरे क्लीन करून घेतलं, सगळं साफसफाई करून घेतली. किचनवरचे सगळा पसारा आवरून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली, सगळंच घर स्वच्छ करून घेतलं. आता मला खूप जोराची भूक लागली, पोटात अक्षरशः कावळे ओरडत आहे. तर मी सर्वात आधी जेवण करून घेते. तर इथं भात आहे, चपाती आहे, सुकटची चटणी आहे आणि रात्रीचं बेसन आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब पटकन करून घ्या. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.